तर या दुर्घटनेमध्ये 3 बाळांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि आता त्यांचे नातेवाईक, त्यांचे आई वडील आक्रोश करताना पाहायला मिळत आहेत। व्यवस्थेनं आमच्या 1 दिवसाच्या बाळाचा बळी घेतला। बाळाच्या वडिलांनी आक्रोश केलेला आहे। काळीज पिळवटून टाकणारा हा आक्रोश, आमच्या बाळाला खाऊ टाकलं असा आक्रोश या वडिलांनी केलेला आहे। माझ्या आनंदावर विरजण पडलं असाही आक्रोश त्यांनी केलेला आहे। 3 बाळांचा बळी गेलेला आहे आणि यामध्ये आता या बाळाच्या नातेवाईकांनी, त्यांच्या आई वडिलांनी आक्रोश केलेला आहे। एका वडिलांचा आक्रोश आपण झी 24 तासवर पाहतोय। ज्या बालकांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला त्यांचे वडील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, तुमच्या बाळाचा जो आहे तो आगीत होरपळून मृत्यू झालेला आहे, काय नेमकी घटना घडली होती? ते व्हेंटिलेटरवर त्याचं व्हेंटिलेटर ते स्फोट झाला त्यांचा। माझा मुलगा व्हेंटिलेटरवरच होता आणि माझी वाईफ, आम्ही खाली होतो। 3 वाजता झाला त्यांचा स्फोट। मला काही कळायला, मला सांगितलं नाही का असं माझ्या बाळाला झालं बा म्हणून। मला 7 वाजता कळालं सकाळी। पण काय हॉस्पिटल प्रशासनामार्फत तुम्हाला काय सांगण्यात आलं? प्रशासनामार्फत काहीच नाही सांगितलं मला। नंतर 7 वाजता माहित पडलं का माझा मुलगा मरण पावला म्हणून। मी खूप घुमलो ना सर, पाहिलं माझ्या मुलाला। मी सगळे रूम वगैरे पाहिले ना। माझा मुलगा मिळे नाही ना, माझी वाईफ मिळे नाही ना। माझी वाईफ मिळाली पण मुलगा तिकडेच होता। मी सगळ्याचे मुलं मिळत होते। माझं मन कचकच करत होतं। मला भीती वाटत होती माझ्या मुलाला काही झालं। तसंच निघालं, जसं मी विचार केला होता तसंच निघाला सर। माझा पहिला मुलगा होता सर तो। असं असते का सर? याच्यानं विश्वास उठून जाईल दवाखान्यावरचा। नाही ते नर्सले काही झालं, नाही डॉक्टरले काही नाही झालं, माझ्याच मुलाला झालं सर। म्हणजे गरीबाचं मरणच आहे ना सर। कुठे जावं तर काही समजत नाही। सरकारचं दवाखाना आहे, सरकार चांगलं करून तेही नाही केलं त्यांनी चांगलं। विचार येते सर, आता काय करावं? सगळ्यांना मला खूप खुशी होती। सगळ्यांना माझ्या आई बाबाला मी सांगितलं का मला मुलगा झाला। जेवण नाही केलं सर मी सकाळपासून, काहीच नाही। खुशीमध्ये झोपलो नाही मी, मच्छर झोपलो नाही, काहीच नाही। म्हटलं चला बा मुलगा झाला। सकाळी उठून चाय वगैरे आणू। माझ्या बाईकने काही चाय नाही पिला, काही बिस्किट वगैरे नाही खाल्ले। डिलिव्हरी बरोबर इकडे चाललो ना, रात्री 12 वाजता चाय वगैरेचं दुकान बंद राहते, ते भेटतच नाही। माझ्याकडे मी पैदलीच माणूस आहे। किती दिवसाचं तुमचं बाळ होतं? कालच झालं सर माझं बाळ 10 वाजता अजिंसिंगीला। मग इकडून रिपेअर केलं अमरावतीला, दपडीमध्ये। पुढे जाणारी सगळ्यात आडी, समया निवृत्त दवाडे, झी मीडिया, अमरावती।